नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई शहर जिल्ह्याच्या 2016 ते 2023च्या प्रश्नपत्रिकेतील सामान्य ज्ञान म्हणजे जीकेची प्रश्नोत्तरे पाहणार आहोत। बघा, मागच्या प्रश्नपत्रिकेतले जे काही प्रश्न असतात ते पुढे येणाऱ्या परीक्षेमध्ये काही प्रश्न रिपीट होत असतात, त्यामुळे हे सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे असल्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, ठीक आहे। चला तर बघा, आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहिला प्रश्न आहे, विटॅमिन क म्हणजे सी च्या अभावी खालीलपैकी कोणता आजार होतो? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2। तर स्कर्वी हा जो आजार आहे तो विटॅमिन क म्हणजे सी च्या अभावी होतो। पुढे 1984 सालच्या भोपाळ गॅस ट्रॅजेडीज कोणता वायू कारणीभूत होता? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3। तर मिथाइल आयसोसायनेट हा जो वायू आहे तो 1984 सालच्या भोपाळ गॅस ट्रॅजेडीज म्हणजेच भोपाळ दुर्घटनेस कारणीभूत होता। पुढचा प्रश्न, तृतीय रत्न हे नाटक कोणी लिहिले आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1। तर ज्योतिबा फुले यांनी तृतीय रत्न हे नाटक लिहिलेलं आहे। पुढे खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली नाही म्हटलेले? सर्व पर्याय व्यवस्थित पाहिजेत। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1। तर पीपल एज्युकेशन सोसायटी, बहिष्कृत हितकारिणी सभा, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या तिन्ही संस्थेची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे, परंतु डिप्रेस्ड क्लासेस मिशनची केलेली नाही। मग डिप्रेस्ड क्लासेस मिशन या संस्थेची स्थापना कोणी केलेली आहे? तर ती वीरा शिंदे म्हणजेच महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशन या संस्थेची स्थापना केलेली आहे, लक्षात ठेवायचे। पुढे ग्वायटर या थायरॉइड ग्रंथीच्या एका आजारावरील उपचारांमध्ये कोणत्या मूलद्रव्याचा वापर होतो? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 आयोडीन। तर आयोडीन हे जे मूलद्रव्य आहे या मूलद्रव्याचा वापर ग्वायटर या थायरॉइड ग्रंथीच्या एका आजारावरील उपचारामध्ये होतो किंवा केला जातो। पुढचा प्रश्न, 1829 साली सतीची प्रथा बंद करणाऱ्या गव्हर्नर जनरलचे नाव काय? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2। तर लॉर्ड विल्यम बेंटिंक हे 1829 साली सतीची प्रथा बंद करणाऱ्या गव्हर्नर जनरलचे नाव आहे। पुढे जिना हाऊस ही ऐतिहासिक वास्तू कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4। तर जिना हाऊस ही जी ऐतिहासिक वास्तू आहे ती मुंबई या ठिकाणी आहे। पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्यात विधानसभा सदस्यांची संख्या किती आहे? विधानसभा सदस्यांची म्हटलेले तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2। तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभा सदस्यांची संख्या जी आहे ती 288 इतकी आहे। आणि आपल्या महाराष्ट्र राज्यातील विधान परिषदेच्या सदस्यांची संख्या किती असं जर विचारलं तर ती 78 आहे, लक्षात ठेवायचं आहे। पुढे जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3। तर रवींद्रनाथ टागोर यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर ही पदवी परत केली होती। पुढचा प्रश्न, कोणत्या रक्तगटाच्या व्यक्ती सर्वयोग्य रक्तदाता म्हणतात? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4। तर ओ रक्तगटाच्या व्यक्ती सर्वयोग्य रक्तदाता असं म्हणतात आणि सर्वयोग्य रक्तग्राही असं कोणत्या रक्तगटास म्हणतात असं जर विचारलं तर तो रक्तगट आहे AB, लक्षात ठेवायचे। ओ रक्तगटाला सर्वयोग्य रक्तदाता असं म्हणतात, तर AB रक्तगट जो आहे त्याला सर्वयोग्य रक्तग्राही असं म्हणतात, व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे। पुढे खालीलपैकी कोणत्या जोड्या चुकीच्या आहेत? चुकीच्या जोड्या ओळखायच्या आहेत। एकीकडे बघा आपल्याला महाराष्ट्रातील संस्था दिलेल्या आहेत आणि पुढे त्यांची मुख्यालये दिलेली आहेत, तर यापैकी आपल्याला चुकीच्या असणाऱ्या जोड्या ओळखायच्या आहेत, सर्व पर्याय व्यवस्थित पाहायचे आहेत। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3। तर बघा, गुन्हे अन्वेषण विभाग याचं मुख्यालय पुणे, बरोबर आहे। महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधिनी याचं मुख्यालय पुणे, हे पण बरोबर आहे। महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी याचं मुख्यालय नाशिक, हे पण बरोबर आहे। पुढे काय म्हटले बघा, महाराष्ट्र राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभाग याचं मुख्यालय पुणे म्हटलेलं हे चुकीचं आहे, कारण की महाराष्ट्र राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभाग याचं मुख्यालय पुणे या ठिकाणी नसून कुठे आहे तर मुंबई या ठिकाणी आहे, लक्षात ठेवायचे। पाचव्या ऑप्शनमध्ये काय म्हटलेलं आहे बघा, दहशतवाद विरोधी पथक याचं मुख्यालय नागपूर म्हटलेलं आहे, चुकीचं आहे। दहशतवाद विरोधी पथक याचं मुख्यालय नागपूर या ठिकाणी नसून मुंबई या ठिकाणी आहे, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे। म्हणजे या ठिकाणी आपल्याला चुकीच्या जोड्या ओळखायला सांगितल्या होत्या, मग कोणत्या जोड्या चुकीच्या आहेत तर 4 आणि 5, म्हणजेच ऑप्शन नंबर 3, 4 व 5 हे आपलं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न, भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म कोठे झाला होता? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2। तर भगवान गौतम बुद्ध यांचा जो जन्म आहे तो नेपाळमधील लुंबिनी या ठिकाणी झाला होता आणि त्यांचा मृत्यू जर विचारलं तर त्यांचा मृत्यू उत्तर प्रदेश राज्यातील कुशीनगर या ठिकाणी झाला होता, लक्षात ठेवायचा आहे।
पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती व्यक्ती भारतीय रिझर्व्ह बँकेची गव्हर्नर नव्हती म्हटलेले? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. तर रघुराम राजन, डॉक्टर मनमोहन सिंह, सी रंगराजन या तिन्ही व्यक्तींनी भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नरपद भूषविलेलं आहे. म्हणजे हे तिघेही भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते, परंतु ई श्रीधरन नव्हते. मग ई श्रीधरन हे कोण आहे? तर ई श्रीधरन यांना मेट्रोमॅन म्हणून ओळखलं जातं, लक्षात ठेवायचे. पुढचा प्रश्न, गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या वर्षी बांधण्यात आले? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, 1911. गेटवे ऑफ इंडिया हे कशासाठी बांधण्यात आले असा सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो, तर लक्षात ठेवायचे. गेटवे ऑफ इंडिया हे जे भारताचे प्रवेशद्वार आहे ते राजा 5वा जॉर्ज म्हणजेच राजा पंचम जॉर्ज व राणी मेरी यांच्या स्वागतासाठी किंवा यांनी भारताला दिलेल्या भेटीचे स्मारक म्हणून 1911 साली मुंबई या ठिकाणी बांधण्यात आले होते, लक्षात ठेवायचे. म्हणजे गेटवे ऑफ इंडिया हे कुठे आहे? तर मुंबई या ठिकाणी आहे. आणि इंडिया गेट कुठे आहे असं जर विचारलं तर इंडिया गेट जे आहे ते दिल्ली या ठिकाणी आहे. या दोन्हीतला फरक व्यवस्थित लक्षात ठेवायचे. पुढचा प्रश्न, राष्ट्रपती राजीनामा कोणाकडे सादर करतात? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. तर राष्ट्रपती आपला राजीनामा उपराष्ट्रपतीकडे सादर करतात. पुढचा प्रश्न, राज्यसभेचे सभासद होण्यासाठी वयोमर्यादा कमीत कमी किती वर्ष असणे आवश्यक आहे? राज्यसभेचे सदस्य किंवा सभासद होण्यासाठी म्हटलेले, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, 30. तर बघा, राज्यसभेचे सभासद किंवा सदस्य होण्यासाठी जी कमीत कमी वयोमर्यादा आहे ती 30 वर्ष इतकी असणे आवश्यक आहे. आणि लोकसभेची सभासद किंवा सदस्य होण्यासाठी वयोमर्यादा कमीत कमी किती वर्ष असणं आवश्यक आहे असं जर विचारलं तर ती 25 वर्ष असणं आवश्यक आहे, लक्षात ठेवायचे. पुढे, LPG गॅसचे 2 प्रमुख घटक कोणते? LPG गॅसचे, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. तर प्रोपेन व ब्युटेन हे LPG गॅसचे 2 प्रमुख असणारे घटक आहेत. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस पोलीस स्मृती दिन म्हणून भारतात पाळला जातो? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, 21 ऑक्टोबर हा जो दिवस आहे तो पोलीस स्मृती दिन म्हणून भारतामध्ये पाळला जातो, लक्षात ठेवायचे. 30 जानेवारी हा दिवस हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो. 26 नोव्हेंबर हा जो दिवस आहे तो भारतामध्ये संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. तर 31 ऑक्टोबर हा जो दिवस आहे तो सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी भारतामध्ये राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरा केला जातो. हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. पुढे, आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, डेसिबल. तर डेसिबल हे आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाही? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, पुणे. तर मुंबई, औरंगाबाद म्हणजे सध्याचं छत्रपती संभाजीनगर, नागपूर या तीनही ठिकाणी महाराष्ट्रामध्ये उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे, परंतु पुणे या ठिकाणी नाही. ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. पुढे, महात्मा ज्योतिबा फुले यांना हिंदुस्थानचा बुकर टी वॉशिंग्टन म्हणून कोणी संबोधले? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. तर महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना हिंदुस्थानचा बुकर टी वॉशिंग्टन म्हणून संबोधले होते. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर सर्व पर्याय व्यवस्थित पाहायचे आहेत आणि चुकीची जोडी ओळखायची आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. तर दर्पण बाळशास्त्री जांभेकर बरोबर आहे. दीनबंधू कृष्णराव भालेकर बरोबर आहे. शतपत्रे गोपाळ हरी देशमुख बरोबर आहे. हे तीनही ऑप्शन बरोबर आहेत. पहिल्या ऑप्शनमध्ये काय म्हटले? प्रभाकर आचार्य प्रख्यात्रे, हे चुकीचं आहे. तर प्रभाकर आचार्य प्रख्यात्रे यांचं नसून कुणाचं आहे? तर ते भाऊ महाजन यांचं आहे, लक्षात ठेवायचे. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. या ठिकाणी सुद्धा आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे. सर्व पर्याय व्यवस्थित पाहायचे आहेत. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 ही चुकीची जोडी आहे. दुसऱ्या ऑप्शनमध्ये काय म्हटले? डॉक्टर दत्ता सामंत गिरणी कामगारांचे नेतृत्व बरोबर आहे. नाम लोखंडे गिरणी कामगारांना सुट्टी बरोबर आहे. नारायण सुर्वे कवितांद्वारे श्रमिकांच्या जीवनाचे दर्शन, हे पण बरोबर आहे. परंतु पहिल्या ऑप्शनमध्ये काय म्हटलेलं आहे? कावजी दावर पोलादाचा कारखाना, हे चुकीचं आहे. कारण की कावजी दावर यांनी पोलादाचा कारखाना नाही तर मुंबईमध्ये पहिली कापड गिरणी सुरू केली होती, लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागून नाही म्हटलेलं आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, आंध्र प्रदेश या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागून नाही. तर बघा, लक्षात ठेवायचं, आपल्या महाराष्ट्राला एकूण किती राज्याची सीमा लागून आहे असं जर विचारलं तर आपल्या महाराष्ट्राला एकूण 6 राज्ये आणि 1 केंद्रशासित प्रदेशाची सीमा लागून आहे. ते 6 राज्य कोणते आहेत? तर गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, तेलंगणा, गोवा या 6 राज्यांना आणि दादरा नगर हवेली हा जो एक केंद्रशासित प्रदेश आहे, या केंद्रशासित प्रदेशाला आपल्या महाराष्ट्राची सीमा लागून आहे, लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न, सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कोणती? सोन्याची विचारलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 AU ही सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा आहे. आपल्याला जर चांदीची रासायनिक संज्ञा कोणती असं जर विचारलं तर ती आहे AG, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न,
सरदार सरोवर हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. तर सरदार सरोवर हा जो प्रकल्प आहे तो नर्मदा या नदीवरती आहे. पुढे, भारताच्या राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? मसुदा समितीचे विचारले, त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे आहेत ते घटना समितीचे अध्यक्ष होते. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न, ए मेरे वतन के लोगो हे गीत कोणत्या गीतकाराने लिहिले आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. तर कवी प्रदीप यांनी ए मेरे वतन के लोगो हे गीत लिहिलेलं आहे. इक्बाल यांनी सारे जहां से अच्छा हे जे गीत आहे ते कोणी लिहिलेलं आहे? तर सारे जहां से अच्छा हे गीत मोहम्मद इक्बाल यांनी लिहिलेलं आहे. हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न, बिहू हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 आसाम. तर बिहू हा जो नृत्य प्रकार आहे तो आसाम या राज्याशी संबंधित आहे. पुढे, इंटरपोल या संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 लिओन फ्रान्स या ठिकाणी इंटरपोल या संघटनेचं मुख्यालय आहे. इंटरपोल याचा फुल फॉर्म आहे इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन. म्हणजेच इंटरपोल काय आहे असं जर आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं तर लक्षात ठेवायचं, इंटरपोल ही एक आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुन्हेगारी पोलीस संघटना आहे. इंटरपोलची स्थापना जर विचारलं तर ती 1923 ला झालेली आहे आणि इंटरपोलचं मुख्यालय कुठे आहे? तर लिओन फ्रान्स या ठिकाणी आहे. पुढे, खालीलपैकी कोणास सार्वजनिक काका असे संबोधत असत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 गणेश वासुदेव जोशी यांना सार्वजनिक काका असे संबोधत असत. पुढे, मिस क्लार्क हॉस्टेल या वसतिगृहाची स्थापना कोणी केली? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 शाहू महाराज यांनी मिस क्लार्क हॉस्टेल या वसतिगृहाची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही म्हटलेले? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 पुणे. तर औरंगाबाद म्हणजे सध्याचं छत्रपती संभाजीनगर, पणजी, नागपूर या 3 ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे, परंतु पुणे या ठिकाणी नाही. ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. पुढे, सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? सर्वात मोठा विचारलेला आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 गुरु हा सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे. आणि सूर्यमालेमधला सर्वात लहान ग्रह कोणता असं जर विचारलं तर तो आहे बुध. तर बुध हा जो ग्रह आहे तो सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह सुद्धा आहे. तसेच सूर्याच्या सगळ्यात जवळचा ग्रह सुद्धा कोणता आहे? तर तो बुध हाच आहे. पुढचा प्रश्न, वॉशिंग सोडाचे रासायनिक सूत्र कोणते? वॉशिंग सोडा म्हणजे धुण्याचा सोडा याचं रासायनिक सूत्र विचारलेलं आहे. त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 Na2CO3. अशा प्रकारे वॉशिंग सोडा म्हणजे धुण्याच्या सोड्याचे रासायनिक सूत्र आहे. आपल्याला वॉशिंग सोडा किंवा धुण्याचा सोडा जो आहे याचं रासायनिक नाव सुद्धा विचारलं जाऊ शकतं परीक्षेमध्ये. तर लक्षात ठेवायचं आहे वॉशिंग सोडा म्हणजे धुण्याचा सोडा जो आहे याचं नाव जर रासायनिक विचारलं तर ते सोडियम कार्बोनेट अशा प्रकारे आहे. आणि रासायनिक सूत्र जर म्हटलं तर Na2CO3 लक्षात ठेवायचे. त्याचप्रमाणे बेकिंग सोडा म्हणजे खाण्याचा सोडा जो आहे याचं रासायनिक नाव सुद्धा परीक्षेमध्ये विचारलेलं आहे. तर ते नाव काय आहे? तर सोडियम बायकार्बोनेट. अशा प्रकारे बेकिंग सोडा म्हणजे खाण्याच्या सोड्याचं रासायनिक नाव आहे. आणि याचं बेकिंग सोडा किंवा खाण्याच्या सोड्याचं रासायनिक सूत्र जर विचारलं तर ते काय आहे? तर NaHCO3 अशा प्रकारे या खाण्याच्या सोड्याचं रासायनिक सूत्र आहे. लक्षात ठेवायचे. पुढचा प्रश्न पहा, यतो शौर्यस ततो जय हे बोधवाक्य कोणत्या दलाचे आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 फोर्स 1. तर यतो शौर्यस ततो जय हे जे बोधवाक्य आहे ते फोर्स 1 या दलाचे आहे. पुढे, कोल्हापूर जिल्ह्यातील गव्यांसाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य कोणते? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 दाजीपूर. हे जे अभयारण्य आहे ते कोल्हापूर जिल्ह्यातील गव्यासाठी प्रसिद्ध असणारं अभयारण्य आहे. पुढचा प्रश्न, भारतीय प्रमाणवेळ IST व ग्रीनविच मीन टाइम यात किती अंतर आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. तर भारतीय प्रमाणवेळ म्हणजे IST व ग्रीनविच मीन टाइम याच्यामध्ये 5.5 तासाचं अंतर आहे. पुढे, चतुर्वर्ग चिंतामणी हा ग्रंथ डॅडॅश यांनी लिहिला. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. तर चतुर्वर्ग चिंतामणी हा जो ग्रंथ आहे तो हेमाद्री यांनी लिहिलेला आहे. पुढे, पांडुरंग महादेव हे नाव कोणाचे आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 सेनापती बापट. तर पांडुरंग महादेव हे जे नाव आहे ते सेनापती बापट यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, जागतिक आरोग्य दिन केव्हा पाळला जातो? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 7 एप्रिलला जागतिक आरोग्य दिन पाळला जातो. पुढे, महात्मा गांधी यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 1869. तर बघा लक्षात ठेवायचे महात्मा गांधी यांचा जो जन्म आहे तो 2 ऑक्टोबर 1869 ला गुजरात राज्यातील पोरबंदर या ठिकाणी झालेला होता. पुढचा प्रश्न, वि स खांडेकर यांना कोणत्या कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 ययाती. ययाती ही जी कादंबरी आहे या कादंबरीसाठी वि स खांडेकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता. पुढे,
भावार्थ रामायण या ग्रंथाची रचना कोणी केली? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 एकनाथ. तर संत एकनाथांनी भावार्थ रामायण या ग्रंथाची रचना केलेली आहे. पुढचा प्रश्न पहा. कोकणच्या दक्षिण सीमेजवळून कोणती नदी वाहते? दक्षिण सीमेजवळून म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 तेरेखोल ही जी नदी आहे ती कोकणच्या दक्षिण सीमेजवळून वाहणारी नदी आहे. दमनगंगा ही जी नदी आहे ती कोकणच्या उत्तर सीमेजवळून वाहणारी नदी आहे. हे सुद्धा लक्षात ठेवायचे. पुढचा प्रश्न. भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून मोठे राज्य कोणतं आहे? क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून विचारलेलं आहे मोठे राज्य. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 राजस्थान. हे जे आपल्या भारतामधलं राज्य आहे ते क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून मोठे असणारं राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सर्वात लहान असणारं राज्य कोणतं आहे असं जर विचारलं तर ते आहे गोवा. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणती गर्ता हिंदी महासागरात आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 सुंदा. ही जी गर्ता आहे ती हिंदी महासागरात आहे. पुढचा प्रश्न. पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली? तिसरी लढाई म्हटलेलं आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 1761ला पानिपतची तिसरी लढाई झाली होती. तर बघा पानिपतच्या एकूण किती लढाया झाल्या होत्या? तर एकूण 3 लढाया झाल्या होत्या. या तीनही लढाया अतिशय महत्त्वाच्या आहेत, कारण की या 3 लढाया कधी झाल्या किंवा कोणामध्ये झाल्या, त्याच्यामध्ये कोण विजयी किंवा कोण पराभूत झाले याच्यावरचे बरेच प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेले आहेत. त्यामुळे लक्षात ठेवायचे. पानिपतची पहिली जी लढाई आहे ती कधी झाली होती? तर 1526ला झाली होती. कोणामध्ये? तर बाबर आणि इब्राहिम लोधी यांच्यामध्ये झाली होती. याच्यामध्ये बाबरने इब्राहिम लोधीचा पराभव केलेला आहे, म्हणजे बाबर हा विजयी आहे, इब्राहिम लोधी पराभूत झालेला आहे. दुसरी जी लढाई आहे ती 1556ला झाली होती. कोणामध्ये? तर अकबर आणि हेमू याच्यामध्ये झाली होती. याच्यामध्ये अकबर आणि हेमूचा पराभव केलेला आहे, म्हणजे अकबर विजयी आणि हेमू हा पराभूत झालेला आहे. तिसरी जी लढाई झालेली पानिपतची ती कधी? तर 1761 झाली होती. कोणामध्ये? तर अहमदशाह अब्दाली आणि मराठे यांच्यामध्ये झाली होती. याच्यामध्ये अहमदशाह अब्दालीने मराठ्यांचा पराभव केलेला आहे, म्हणजे अहमदशाह अब्दाली हा तिसऱ्या लढाईमध्ये विजयी झालेला आहे. लक्षात ठेवायचं आहे. तर या तीनही लढाया व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहे. ठीक आहे. आणि बघा पानिपत हे जे ठिकाण आहे ते कोणत्या राज्यामध्ये आहे असं जर विचारलं तर हरियाणा या राज्यामध्ये आहे. हे सुद्धा व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. पुढे. भारतीय संविधान कोणत्या वर्षी स्वीकारण्यात आले? स्वीकार कधी केला विचारलेला आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. तर भारतीय संविधान जे आहे ते 26 नोव्हेंबर 1949ला स्वीकारण्यात आले, किंवा 26 नोव्हेंबर 1949ला भारतीय संविधान स्वीकृत केलेलं आहे. लक्षात ठेवायचे. आणि हे भारतीय संविधान किंवा भारतीय राज्यघटना जी आहे ती कधी लागू झाली किंवा कधी अंमलात आले असं जर विचारलं तर 26 जानेवारी 1950ला भारतीय संविधान अंमलात आलेलं आहे किंवा लागू झालेलं आहे. लक्षात ठेवायचे. पुढे. महाराष्ट्रातील एकूण जिल्ह्यांची संख्या किती आहे? जिल्ह्यांची संख्या म्हटलं आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. सध्या जर पाहिलं महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत आणि जिल्हा परिषदा किती आहेत असं जर विचारलं तर त्या आहेत 34. लक्षात ठेवायचे. जिल्हे आहेत 36 आणि जिल्हा परिषद आहेत 34. आणि मग कोणत्या 2 जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदा नाहीत असं जर म्हटलं तर त्या कोणत्या 2 जिल्ह्यामध्ये नाहीत? तर मुंबई शहर व मुंबई उपनगर या 2 जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदा नाहीत. लक्षात ठेवायचे. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रात उगम पावत नाही म्हटलेले? सर्व पर्याय व्यवस्थित पाहिजेत. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 कावेरी ही जी नदी आहे ती महाराष्ट्रात उगम पावत नाही. बाकीच्या ज्या आहेत गोदावरी, कृष्णा, कोयना या तीनही नद्या महाराष्ट्रामध्ये उगम पावतात. तर कावेरी ही जी नदी आहे ती कर्नाटक आणि तमिळनाडू या 2 राज्यातून वाहणारी नदी आहे. लक्षात ठेवायचे. पुढचा प्रश्न. कुस्तीगीर सुशील कुमार यांनी ऑलिम्पिकमध्ये खालीलपैकी कोणते पदक जिंकले आहे? सर्व पर्याय व्यवस्थित पाहायचे आहेत. त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. तर सुशील कुमार जो आहे तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर कुस्ती या खेळाशी संबंधित आहे. तर कुस्तीगीर सुशील कुमार यांनी 2008च्या बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धा जी झाली होती या बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये कांस्य पदक जिंकलेलं आहे. तर 2012च्या लंडन ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये रौप्य पदक जिंकलेलं आहे. ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. पुढचा प्रश्न. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण? तर या ठिकाणी आपल्याला स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल विचारलेलं आहे. पहिले भारतीय गव्हर्नर जनरल विचारलेलं नाही. प्रश्न वाचताना व्यवस्थित वाचायचा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. तर स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल जे आहेत ते लॉर्ड माउंटबॅटन हे आहेत. आपल्याला जर प्रश्न असा विचारला की स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण? तर ते आहेत सी राजगोपालचारी. लक्षात ठेवायचे. स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल म्हटलं तर ते सी राजगोपालचारी आहेत. आणि स्वतंत्र भारताचे फक्त पहिले गव्हर्नर जनरल जर म्हटलं तर ते लॉर्ड माउंटबॅटन हे आहेत. ठीक आहे. पुढे. स्वीडन देशाची राजधानी
डॅश डॅश. तर या 4 पर्यायापैकी आपल्याला सांगायचे स्वीडन देशाची राजधानी कोणती आहे, तर ती आहे ऑप्शन नंबर 4 स्टॉकहोम ही स्वीडन या देशाची राजधानी आहे. तर बघा व्हिएन्ना ही कोणत्या देशाची राजधानी आहे, तर लिहिण्याचा वेळ वाचवण्यासाठी आपण हे ऑलरेडी लिहून टाईप करून घेतलेलं आहे. ठीक आहे. तर व्हिएन्ना ही ऑस्ट्रिया या देशाची राजधानी आहे. हेल्सिंकी ही फिनलँड या देशाची राजधानी आहे. तर ब्रुसेल्स ही जी राजधानी आहे ती बेल्जियम या देशाची आहे आणि स्टॉकहोम ही स्वीडन या देशाची राजधानी आहे. तर हे सर्व आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. पुढे जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येतो. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता देश सार्क संघटनेचा सदस्य नाही म्हटलेले, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 म्यानमार हा देश जो आहे तो सार्क संघटनेचा सदस्य नाही. या ठिकाणी सार्कचा उल्लेख आलेला आहे. तर बघा सार्कचा फुल फॉर्म सुद्धा परीक्षेमध्ये विचारलेला आहे, त्यामुळे लक्षात ठेवायचे. सार्कचा फुल फॉर्म काय आहे, तर साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन अशा प्रकारे सार्कचा फुल फॉर्म आहे. सार्कची स्थापना कधी झालेली आहे, तर 8 डिसेंबर 1985ला बांगलादेशमधील ढाका या ठिकाणी सार्क संघटनेची स्थापना झालेली आहे. सार्क संघटनेचं मुख्यालय कुठे आहे, तर ते काठमांडू नेपाळ या ठिकाणी आहे. हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे, परीक्षेमध्ये विचारलेला आहे, लक्षात ठेवायचे. तर बघा सार्क संघटनेचे सदस्य देश किती आहेत असं जर विचारलं तर एकूण 8 आहेत. तर ते 8 सदस्य देश कोणते आहेत, तर भारत, पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ, भूटान, बांगलादेश, मालदीव, अफगाणिस्तान अशा प्रकारे सार्क संघटनेचे 8 सदस्य देश आहेत, लक्षात ठेवायचे. सार्क संघटनेचा सर्वात शेवटचा म्हणजे 8वा सदस्य देश कोणता असं जर विचारलं तर तो आहे अफगाणिस्तान, लक्षात ठेवायचे. ठीक आहे. पुढे भारत देशाचे तिन्ही सेना दलाचे प्रमुख कोण असतात, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 राष्ट्रपती हे भारत देशाचे तिन्ही सेना दलाचे प्रमुख असतात. पुढचा प्रश्न, स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. तर स्वामी विवेकानंद यांचा जो जन्मदिन आहे कोणता, तर 12 जानेवारी हा राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केला जातो. पुढे फेसबुक या वेबसाईटचा जनक कोण आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 मार्क झुकरबर्ग हा फेसबुक या वेबसाईटचा जनक आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कशाचा समावेश समाज माध्यमामध्ये म्हणजे सोशल मीडियामध्ये होत नाही, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 मोनोग्राम. तर बघा फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर या तिघांचाही समावेश समाज माध्यमामध्ये म्हणजे सोशल मीडियामध्ये होतो, परंतु मोनोग्रामचा होत नाही. पुढे खालीलपैकी कोणत्या खेळाडूने ऑलिम्पिक पदक प्राप्त केलेले नाही म्हटलेले, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 सानिया मिर्झा. तर बघा PV सिंधू, सायना नेहवाल, कर्णम मल्लेश्वरी या तिघींनीही ऑलिम्पिकमध्ये पदक प्राप्त केलेले आहे, परंतु सानिया मिर्झाने ऑलिम्पिकमध्ये पदक प्राप्त केलेलं नाही. पुढचा प्रश्न, खालीलपैकी हिंदी महासागरातील प्रवाळ बेटाचे उदाहरण म्हणून कोणते बेट सांगता येईल, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 तर मालदीव बेट हे जे बेट आहे ते हिंदी महासागरातील प्रवाळ बेटाचे उदाहरण म्हणून सांगता येईल. प्रश्न, सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता, सर्वात कमी क्षेत्रफळ म्हटलेले, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 तर मुंबई शहर हा जो जिल्हा आहे तो सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला महाराष्ट्रातील जिल्हा आहे. मुंबई शहराचं क्षेत्रफळ किती आहे, तर 157 चौरस किलोमीटर इतकं याचं क्षेत्रफळ आहे, लक्षात ठेवायचे. आणि सर्वात जास्त क्षेत्रफळ असणारा महाराष्ट्रातील जिल्हा कोणता असं जर विचारलं तर तो आहे अहमदनगर म्हणजेच आत्ताचा अहिल्यानगर हा जिल्हा, हा सुद्धा लक्षात ठेवायचे. सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला जिल्हा म्हटलं तर मुंबई शहर आणि महाराष्ट्रातला सर्वात जास्त क्षेत्रफळ असणारा जिल्हा म्हटलं तर तो आहे अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर. ठीक आहे. पुढे ताऱ्यांच्या लुकलुकण्याचे कारण कोणते, तर सर्व पर्याय व्यवस्थित पाहायचे आहेत. त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 वायुमंडळातील वायूचा बदलता अपवर्तनांक हे ताऱ्याच्या लुकलुकण्याचे कारण आहे. पुढचा प्रश्न, विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व लष्करी शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी डायडॅशची स्थापना करण्यात आली, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 NCC. तर बघा विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व लष्करी शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी NCCची स्थापना करण्यात आलेली आहे. तर NCC याचा फुल फॉर्म काय आहे, तर नॅशनल कॅडेट कॉर्प्स अशा प्रकारे याचा फुल फॉर्म आहे. पुढे उजनी धरण कोणत्या नदीवर आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 भीमा. तर भीमा या नदीवरती उजनी धरण आहे. पुढचा प्रश्न, भारताचे मिसाईल मॅन म्हणून कोणास ओळखले जाते, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते. पुढे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कुठे आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 नांदेड या ठिकाणी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आहे. पुढे वरुण हा द्विवार्षिक नौदल सराव भारतीय नौदल आणि इतर कोणत्या नौदलादरम्यान आयोजित करण्यात येतो, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 फ्रान्स नौदल. तर वरुण हा जो द्विवार्षिक नौदल सराव जो आहे
तो भारतीय नौदल आणि फ्रान्स नौदलादरम्यान आयोजित करण्यात येतो. पुढचा प्रश्न, भारताने डायडसच्या नेतृत्वाखाली विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 कपिल देव. तर भारताने 1983 साली कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकलेली होती. पुढचा प्रश्न, खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशपद भूषविले नाही म्हटलेले. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 लीला सेठ. तर बघा, प्रल्हाद गजेंद्र गडकर, शरद बोबडे, यशवंतराव चंद्रचूड या ज्या 3 महाराष्ट्रातील व्यक्ती आहेत, या तीनही महाराष्ट्रातील व्यक्तींनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशपद भूषविलेले आहे. लक्षात ठेवायचे, लीला सेठ यांनी भूषविलेलं नाही. ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला डायडॅश म्हणत. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. तर महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला ठकी म्हणत. प्रश्न, 1 मे 1960 रोजी डायडॅश राज्याची निर्मिती झाली. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. तर 1 मे 1960 रोजी आपल्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती झालेली आहे. तर बघा, इथून पुढचे जे प्रश्न आहेत ते आपण ऑलरेडी याच्या अगोदर जे 2 मुंबई पोलीस भरती स्पेशलचे व्हिडिओ घेतले होते त्याच्यामधले घेतलेले आहेत. तेही सर्व प्रश्न मुंबई शहर जिल्ह्याच्या प्रश्नपत्रिकेतलेच आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांनी ते 2 व्हिडिओ पाहिलेले नाहीत त्यांच्यासाठी ते प्रश्न आपण इथे एकाच ठिकाणी एकत्र घेतलेले आहेत. लक्षात घ्यायचं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारत सेवक समाजाची स्थापना डायडॅश यांनी केली. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. तर भारत सेवक समाजाची स्थापना जी आहे ती 1905 साली गोपाळ कृष्ण गोखले यांनी केलेली आहे. लक्षात ठेवायचे. पुढे, इसवी सन 1974 साली भारताने डायडॅश या ठिकाणी अणुचाचणी केली. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. तर इसवी सन 1974 साली भारताने पोखरण या ठिकाणी अणुचाचणी केलेली आहे. पुढचा प्रश्न, अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून डायडॅश यांची नेमणूक झाली. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. तर अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून डॉक्टर होमी भाभा यांची नेमणूक झाली होती. पुढे, भारताचे डायडॅश हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. तर भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. लक्षात ठेवायचे. पुढे, भारतातील डायडॅश उद्योगाला सनराईज क्षेत्र म्हटले जाते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 वाहन. तर भारतातील वाहन उद्योगाला सनराईज क्षेत्र असं म्हटले जाते. पुढचा प्रश्न, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक डायडॅश करतात. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक जी आहे ते राष्ट्रपती करतात. लक्षात ठेवायचे. पुढे, शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी डायडॅश करण्यात आली. कोणती क्रांती करण्यात आली. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. तर शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी हरित क्रांती करण्यात आली. पुढे, भारतीय हरित क्रांतीचे जनक डायडॅश होते. भारतीय म्हटलेले. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. तर डॉक्टर एम एस स्वामीनाथन हे भारतीय हरित क्रांतीचे जनक होते. म्हणजे भारतीय हरित क्रांतीचे जनक असं डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांना म्हटलं जातं. लक्षात ठेवायचे. डॉक्टर नॉर्मन बोरलॉ यांना जागतिक हरित क्रांतीचे जनक असं म्हटलं जातं आणि महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे जनक असं कोणाला म्हटलं जातं तर ते वसंतराव नाईक यांना म्हटलं जातं. हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. तसेच बघा, डॉक्टर वर्गीस कुरियन यांना कशाचे जनक म्हटलं जातं तर डॉक्टर वर्गीस कुरियन यांना धवल किंवा श्वेत क्रांतीचे जनक असं म्हटलं जातं. तर धवल किंवा श्वेत क्रांती कशाशी संबंधित आहे तर दूध उत्पादनाशी संबंधित आहे आणि हरित क्रांती कशाशी संबंधित आहे तर कृषी किंवा शेती उत्पादन किंवा अन्नधान्य उत्पादनाशी संबंधित आहे हरित क्रांती. लक्षात ठेवायचे. डॉक्टर होमी भाभा कोण होते तर आताच आपण मागे पाहिलेलं आहे. तर अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून डॉक्टर होमी भाभा यांची नेमणूक झाली होती. तर हे सगळं आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पहा. महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी डायडॅश जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 50%. तर महाराष्ट्रामध्ये स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी 50% जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. पुढचा प्रश्न, खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव कोणते. खाण्याचे म्हटलेले. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. तर खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव जे आहे ते सोडियम बायकार्बोनेट अशा प्रकारे आहे आणि आपल्याला जर धुण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव काय असं जर विचारलं तर ते आहे सोडियम कार्बोनेट. लक्षात ठेवायचे. धुण्याचा सोडा म्हटलं की सोडियम कार्बोनेट आणि खाण्याचा सोडा जर म्हटलं तर त्याचं रासायनिक नाव काय आहे तर सोडियम बायकार्बोनेट. ठीक आहे. पुढे, संसदीय शासन पद्धती डायडॅश येथे विकसित झाली. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. तर संसदीय शासन पद्धती इंग्लंड येथे विकसित झाली. पुढचा प्रश्न, आपल्या देशात डायडॅश या तारखेपासून वस्तू व सेवा कर
म्हणजेच GST ही कर प्रणाली अंमलात आली. कधी अंमलात आलेली आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. तर 1 जुलै 2017 पासून आपल्या देशामध्ये वस्तू व सेवा कर म्हणजे GST ही जी कर प्रणाली आहे ती अंमलात आलेली आहे. GST याचा फुल फॉर्म काय आहे? तर गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, अशा प्रकारे याचा फुल फॉर्म आहे. लक्षात ठेवायचं आहे, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. पुढचा प्रश्न, संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? संविधान सभेचे विचारलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहेत ते संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. लक्षात ठेवायचं आहे. BN राव जे आहेत ते घटना समितीचे कायदेशीर सल्लागार होते. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. घटना समितीचे कायदेशीर सल्लागार कोण असं जर म्हटलं तर ते BN राव होते. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आणि संविधान सभेचे अध्यक्ष जर म्हटलं तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. व्यवस्थित लक्षात ठेवायचे. पुढचा प्रश्न, इसवी सन 1453 मध्ये ऑटोमन तुर्कांनी डॅडॅश हे शहर जिंकून घेतले. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. तर इसवी सन 1453 मध्ये ऑटोमन तुर्कांनी कॉन्स्टँटिनोपल हे जे शहर आहे ते जिंकून घेतलेलं होतं. पुढे, परम 8000 हा संगणक तयार करणारे शास्त्रज्ञ कोण? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. तर विजय भटकर हे जे आहेत ते परम 8000 हा संगणक तयार करणारे शास्त्रज्ञ आहेत. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी चुकीची जोडी कोणती? तर बघा, या 4ही जोड्या आपल्याला व्यवस्थित पाहायच्या आहेत आणि यापैकी चुकीची असणारी जोडी ओळखायची आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. तर माथेरान थंड हवेचं ठिकाण आहे, बरोबर आहे. कोल्हापूर देवस्थान बरोबर आहे. अजिंठा जागतिक वारसा स्थळ बरोबर आहे. परंतु ताडोबा लेणी ही चुकीची जोडी आहे, कारण ताडोबा ही लेणी नसून एक राष्ट्रीय उद्यान आहे. लक्षात ठेवायचे. पुढचा प्रश्न, स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून डॅडॅश यांची नेमणूक झाली. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. तर स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून सुकुमार सेन यांची नेमणूक झाली. म्हणजे सुकुमार सेन हे स्वतंत्र भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. पुढे, खालीलपैकी कोणता भारतीय नागरिकांचा मूलभूत हक्क नाही म्हटलेला आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. मालमत्तेचा हक्क जो आहे तो भारतीय नागरिकांचा मूलभूत हक्क नाही. तर बघा, 1978च्या 44व्या घटना दुरुस्तीद्वारे मालमत्तेचा जो हक्क आहे तो नागरिकांच्या मूलभूत हक्कामधून वगळण्यात आलेला आहे. लक्षात ठेवायचे. आपल्याला हाही प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे की कोणत्या घटना दुरुस्तीनुसार मालमत्तेचा हक्क वगळण्यात आलेला आहे किंवा काढून टाकण्यात आलेला आहे. तर 1978च्या 44व्या घटना दुरुस्तीनुसार मालमत्तेचा हक्क हा काढून टाकण्यात आलेला आहे. लक्षात ठेवायचे. पुढे, महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. त्रिस्तरीय. तर महाराष्ट्रामधली पंचायत राज व्यवस्था जी आहे ती त्रिस्तरीय आहे. पुढचा प्रश्न, पोलीस पाटील यांची नेमणूक कोण करतात? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. उपविभागीय अधिकारी. तर उपविभागीय अधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी किंवा प्रांताधिकारी हे पोलीस पाटील यांची नेमणूक करतात. लक्षात ठेवायचे. तर आपल्याला हे तिन्ही जी नाव आहेत, उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी किंवा प्रांताधिकारी, हे तिन्ही नावे आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. कारण हे तिन्हीपैकी जो पण ऑप्शन आपल्याला दिलेला असेल तेच आपल्याला या प्रश्नासाठी उत्तर म्हणून द्यायचं आहे. जसं की ते उपविभागीय अधिकारी हा ऑप्शन दिलेला आहे, त्यामुळे हेच आपलं योग्य उत्तर आहे. तर पोलीस पाटील यांची नेमणूक उपविभागीय अधिकारी करतात. पुढचा प्रश्न, पुणे ते मुंबई मार्गादरम्यान कोणता घाट आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. बोरघाट. तर बोरघाट जो आहे तो पुणे ते मुंबई मार्गादरम्यान आहे. प्रश्न, पंचमढी व चिखलदरा ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या पर्वतावर आहेत? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. सातपुडा. तर पंचमढी व चिखलदरा ही जी थंड हवेची ठिकाणे आहेत ती सातपुडा या पर्वतावर आहेत. पुढे, खालीलपैकी विषाणूमुळे होणारा रोग कोणता? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. गोवर हा विषाणूमुळे होणारा रोग आहे. पुढे, मुंबईचा सिंह हे टोपण कोणास देण्यात आले होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. फिरोजशाह मेहता यांना मुंबईचा सिंह हे टोपण देण्यात आले होते किंवा मुंबईचा सिंह असं फिरोजशाह मेहता यांना म्हटलं जातं. पुढचा प्रश्न, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी कोणत्या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली होती? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. अभिनव भारत. तर अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेची स्थापना जी आहे ती कोणी केली होती? तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केली होती. कधी? तर 1904ला केली होती. कोठे? तर नाशिक या ठिकाणी केली होती. लक्षात ठेवायचं आहे. पुढे, शेतकऱ्यांनी डायडा जिल्हा साराबंदीची चळवळ सुरू केली. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. खेडा. तर गुजरात या राज्यातील खेडा या जिल्ह्यामध्ये 1918 साली शेतकऱ्यांनी साराबंदीची चळवळ सुरू केली होती. लक्षात ठेवायचं आहे.
पुढचा प्रश्न, महाबळेश्वरमधील भिलार हे डॅश गाव म्हणून प्रसिद्ध आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 पुस्तकांचे. तर महाबळेश्वरमधलं भिलार हे जे गाव आहे ते पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. पुढे, रॅमन मॅग्सेसे पुरस्कार हा रॅमन मॅग्सेसे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ 1958 पासून दिला जातो. ते कोणत्या देशाचे अध्यक्ष होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 फिलिपाईन्स. तर बघा लक्षात ठेवायचे, रॅमन मॅग्सेसे हा जो पुरस्कार आहे तो कोणाच्या स्मृतिप्रित्यर्थ दिला जातो? तर रॅमन मॅग्सेसे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिला जातो. कधीपासून दिला जातो? तर 1958 पासून दिला जातो. मग रॅमन मॅग्सेसे हे कोणत्या देशाचे अध्यक्ष होते? तर ते फिलिपाईन्स या देशाचे अध्यक्ष होते. व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पहा, नर्मदा नदीवरील बहुचर्चित प्रकल्प कोणता? नर्मदा नदीवरील म्हटलेलं आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. तर सरदार प्रकल्प जो आहे तो नर्मदा नदीवरील बहुचर्चित प्रकल्प आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी पाण्यात विरघळणारे विटॅमिन कोणते? पाण्यात विरघळणारे विचारलेलं आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. तर विटॅमिन सी जे आहे ते पाण्यात विरघळणारं विटॅमिन किंवा जीवनसत्व आहे. तर बघा पाण्यात विरघळणारे विटॅमिन कोणते आहेत? तर ती आहेत ब आणि क, म्हणजेच बी आणि सी ही जी विटॅमिन आहेत ते पाण्यात विरघळणारे विटॅमिन किंवा जीवनसत्वे आहेत. स्निग्ध पदार्थामध्ये किंवा फॅटमध्ये विरघळणारे विटॅमिन कोणते आहेत? तर ती आहेत अ, ड, ई आणि के. ही जी विटॅमिन आहेत ए, डी, ई, के ही स्निग्ध पदार्थामध्ये विरघळणारे विटॅमिन आहेत. हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न, न्यूटनच्या गतीविषयी कोणत्या नियमाला जडत्वाचा नियम असेही म्हणतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 पहिला. तर न्यूटनचा गतीविषयक जो पहिला नियम आहे या पहिल्या नियमाला जडत्वाचा नियम असेही म्हणतात. पुढचा प्रश्न, पश्चिम रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे? पश्चिम म्हटलेलं तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 चर्चगेट मुंबई या ठिकाणी पश्चिम रेल्वे विभागाचं मुख्यालय आहे. CSMT मुंबई म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई या ठिकाणी मध्य रेल्वे विभागाचं मुख्यालय आहे. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न, SNDT विद्यापीठ कोणी स्थापन केले? SNDT म्हणजे श्रीमती नातीबाई दामोदर ठाकरसे हे जे महिला विद्यापीठ आहे ते कोणी स्थापन केले असे विचारलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी SNDT हे विद्यापीठ स्थापन केलेलं आहे. पुढे, महात्मा फुलेंनी कोणता ग्रंथ लिहिला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. तर सार्वजनिक सत्यधर्म हा जो ग्रंथ आहे तो महात्मा फुले यांनी लिहिलेला आहे. पुढचा प्रश्न, जिवंतपणे आपली प्रेतयात्रा पाहणारे महाराष्ट्रातील समाजसुधारक कोण? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 गो ग आगरकर म्हणजेच गोपाळ गणेश आगरकर जे आहेत ते जिवंतपणे आपली प्रेतयात्रा पाहणारे महाराष्ट्रातील समाजसुधारक आहेत. पुढे, मराठी सत्तेचा उत्कर्ष या ग्रंथाचे कर्ते कोण? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 म गो रानडे हे मराठी सत्तेचा उत्कर्ष या ग्रंथाचे कर्ते आहेत. पुढचा प्रश्न, सर्वसाक्षी जगतपती त्यास नकोच मध्यस्थी हे कोणत्या सामाजिक संघटनेचे ब्रीदवाक्य होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 सत्यशोधक समाज या संघटनेचं ब्रीदवाक्य होतं. काय होतं? तर सर्वसाक्षी जगतपती त्यास नकोच मध्यस्थी. लक्षात ठेवायचे. पुढचा प्रश्न, पंजाब केसरी कोणास म्हटले जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 लाला लजपत राय यांना पंजाब केसरी असं म्हटलं जातं. पुढे, इसवी सन 1829 मध्ये सतीच्या चालीला बंदी घालणारा कायदा कोणी संमत केला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 विल्यम बेंटिंग. तर विल्यम बेंटिंग यांनी इसवी सन 1829 मध्ये सतीच्या चालीला बंदी घालणारा कायदा संमत केला होता. पुढे, भारतीय असंतोषाचे जनक कोणास म्हटले जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 लोकमान्य टिळक यांना भारतीय असंतोषाचे जनक असं म्हटलं जातं. पुढे, राष्ट्रीय काँग्रेसचे दुसरे अधिवेशन कोणत्या शहरात झाले? दुसरे म्हटलेले तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 कोलकाता. तर कोलकाता या शहरामध्ये राष्ट्रीय काँग्रेसचं दुसरं अधिवेशन झालं होतं. तर बघा हे महत्त्वाचे पॉईंट लक्षात ठेवायचे. राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं अधिवेशन जर म्हटलं तर ते कधी झालं होतं? तर 1885 साली झालं होतं. कुठे झालं होतं? तर मुंबई या ठिकाणी झालं होतं. याचे अध्यक्ष कोण होते? तर उमेशचंद्र बॅनर्जी होते. आणि राष्ट्रीय काँग्रेस दुसरं अधिवेशन कधी झालं होतं? तर 1886 ला झालं होतं. कुठे झालं होतं? तर कोलकाता या ठिकाणी झालं होतं. याचे अध्यक्ष कोण होते? तर दादाभाई नौरोजी हे होते. आणि राष्ट्रीय काँग्रेसचं तिसरं अधिवेशन जर म्हटलं कधी झालं होतं? तर 1887 ला झालं होतं. कुठे? तर मद्रास या ठिकाणी झालं होतं. आणि त्याचे अध्यक्ष कोण होते? तर बदरुद्दीन तय्यब जे होते. तर हे सगळं आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न, परराष्ट्र धोरण हा विषय राज्यघटनेच्या कोणत्या यादीत किंवा सूचीत समाविष्ट आहे? परराष्ट्र धोरण त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 केंद्रीय. तर परराष्ट्र धोरण हा जो विषय आहे तो राज्यघटनेच्या केंद्रीय सूचीमध्ये समाविष्ट आहे. पुढे, राज्यपाल कोणास जबाबदार असतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 राष्ट्रपती. तर राज्यपाल राष्ट्रपतींना जबाबदार असतात.
पुढे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 नागपूर. तर नागपूर या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ आहे. तर बघा मुंबई उच्च न्यायालयाचे जे खंडपीठ आहेत ते नागपूर, पणजी आणि औरंगाबाद म्हणजे सध्याचं छत्रपती संभाजीनगर या 3 ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठे आहेत, लक्षात ठेवायचे आहेत. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आला आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 चौथ्या भागामध्ये. भारतीय राज्यघटनेच्या चौथ्या भागामध्ये मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आलेला आहे. भाग कुठला आहे मार्गदर्शक तत्वाशी संबंधित असणारा? तर चौथा. या भाग चौथामधील कलम 36 ते 51 मध्ये मार्गदर्शक तत्वांचा समावेश आहे, व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. पुढे भारतात घटना दुरुस्तीचे अधिकार कोणास आहेत? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 कायदेमंडळ. तर भारतामध्ये घटना दुरुस्तीचे जे अधिकार आहेत ते कायदेमंडळ म्हणजेच संसदेला आहेत, लक्षात ठेवायचे. पुढे भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार डायडॅश येथे आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 नवी दिल्ली. तर भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार जे आहे ते नवी दिल्ली या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न, भारतात बालकुपोषण समस्येवर उपाययोजना करण्यासाठी विविध कार्यशाळा आयोजित करणारी आंतरराष्ट्रीय संस्था कोणती आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 युनिसेफ. तर युनिसेफ ही जी संस्था आहे ते भारतामध्ये बालकुपोषण समस्येवर उपाययोजना करण्यासाठी विविध कार्यशाळा आयोजित करणारी आंतरराष्ट्रीय संस्था आहे. तर युनिसेफ याचा फुल फॉर्म आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो, लक्षात ठेवायचे. युनिसेफ याचा फुल फॉर्म काय आहे? तर युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंड, अशा प्रकारे युनिसेफचा फुल फॉर्म आहे. युनिसेफची स्थापना कधी झालेली आहे? तर 1946ला झालेली आहे. युनिसेफचं मुख्यालय कुठे आहे? तर न्यूयॉर्क या ठिकाणी आहे, लक्षात ठेवायचं आहे. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. चुकीची जोडी ओळखायची आहे, चारही पर्याय व्यवस्थित पाहिजे आहेत. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 ही चुकीची असणारी जोडी आहे. कारण की बघा कुतुब मिनार मेहरोली बरोबर आहे. म्हणजे कुतुब मिनार कुठे आहे? तर दिल्लीमधील मेहरोली या भागामध्ये आहे. गोल घुमट विजापूर बरोबर आहे. ताजमहाल आग्रा बरोबर आहे. म्हणजे या तीनही जोड्या कशा आहेत? तर बरोबर आहे. परंतु तिसऱ्या ऑप्शनमध्ये काय म्हटले? छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस दिल्ली म्हटले, चुकीचं आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस दिल्ली या ठिकाणी नसून कुठे आहे? तर मुंबई या ठिकाणी आहे. त्यामुळे चुकीची असणारी जोडी कोणती आहे? तर ऑप्शन नंबर 3 आहे. ठीक आहे. हिराकूड धरण कोणत्या नदीवर आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. तर हिराकूड धरण जे आहे ते महानदीवर आहे. कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ओडिशा या राज्यामध्ये आहे, लक्षात ठेवायचे. पुढे दिल्ली, मथुरा, आग्रा ही शहरे डॅश डॅश. तर सर्व पर्याय व्यवस्थित पाहायचे आहेत. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. तर दिल्ली, मथुरा, आग्रा ही जी शहरे आहेत ती यमुना नदीच्या किनारी वसलेली आहेत. पुढे पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे पदार्थास प्राप्त झालेल्या ऊर्जेस डॅश डॅश ऊर्जा म्हणतात. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. तर पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे पदार्थास प्राप्त झालेल्या ऊर्जेस गतिज ऊर्जा असं म्हणतात. पुढचा प्रश्न, लोकमान्य टिळक यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही म्हटलेले? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. तर बघा ओरायन, आर्किटिक होम इन द वेदास, गीता रहस्य ही जी 3 पुस्तके आहेत ती लोकमान्य टिळक यांनी लिहिलेली आहेत, परंतु सुवर्णकण लिहिलेला नाही. मग सुवर्णकण हे पुस्तक कोणाचं आहे? तर ते वि.स. खांडेकर यांचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न, महात्मा गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहाला कुठून प्रारंभ केला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. तर बघा 12 मार्च 1930. कधी? तर 12 मार्च 1930 तारीख लक्षात ठेवायची. या दिवशी महात्मा गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहाला म्हणजेच दांडी यात्रेला कुठून सुरुवात केली होती? तर साबरमती आश्रमापासून सुरुवात केली होती. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 साबरमती हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढे मतदानाच्या शाईमध्ये कोणत्या रसायनाचा वापर केला जातो? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. तर मतदानाच्या शाईमध्ये सिल्वर नायट्रेट या रसायनाचा वापर केला जातो. प्रश्न, महाराष्ट्र राज्यातील अभयारण्य व जिल्हा यांच्या योग्य जोड्या ओळखा. तर इथे बघा आपल्याला अभयारण्य आणि जिल्हा यांच्या जोड्या दिलेल्या आहेत, ज्यापैकी आपल्याला फक्त योग्य असणाऱ्या जोड्या ओळखायच्या आहेत. तर सर्व पर्याय व्यवस्थित पाहिजेत. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. तर या ठिकाणी बघा पहिल्या जोडीमध्ये काय म्हटलेलं आहे? मेळघाट अभयारण्य अमरावती बरोबर आहे. दुसऱ्या जोडीमध्ये सागरेश्वर अभयारण्य सिंधुदुर्ग ही जोडी कशी आहे? चुकीची आहे. कारण की सागरेश्वर अभयारण्य सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये नसून कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर सांगली या जिल्ह्यामध्ये आहे, लक्षात ठेवायचे. तिसऱ्या जोडीमध्ये मयुरेश्वर अभयारण्य पुणे ही जोडी कशी आहे? बरोबर आहे.
चौथ्या जोडीमध्ये काय म्हटलेलं आहे, घोडझरी अभयारण्य चंद्रपूर, ही पण जोडी बरोबर आहे. पाचव्या जोडीमध्ये पहा काय म्हटले, बोर अभयारण्य भंडारा, ही जोडी कशी आहे, चुकीची आहे. कारण की बोर अभयारण्य भंडारा जिल्ह्यामध्ये नसून कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर वर्धा जिल्ह्यामध्ये आहे. लक्षात ठेवायचे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय सांगितलं होतं, योग्य जोड्या ओळखा. मग कोणत्या जोड्या योग्य आहे, तर 1, 3 आणि 4, म्हणजे 1, 3, 4 ऑप्शन नंबर 2 आपला बरोबर आहे. पुढे, सर्व सेंद्रिय पदार्थामध्ये अत्यावश्यक असलेले मूलद्रव्य कोणते, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. तर कार्बन हे जे मूलद्रव्य आहे ते सर्व सेंद्रिय पदार्थामध्ये अत्यावश्यक असलेलं मूलद्रव्य आहे. पुढचा प्रश्न, राज्यपालांना आपल्या पदग्रहण समयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते, राज्यपालांना म्हटलेले, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, मुख्य न्यायाधीश उच्च न्यायालय. म्हणजेच उच्च न्यायालयाचे जे मुख्य न्यायाधीश असतात त्यांच्याकडून राज्यपालांना आपल्या पदग्रहण समयी शपथ घ्यावी लागते. राष्ट्रपतींना कोणाकडून शपथ घ्यावी लागते असं जर विचारलं तर आपल्या भारताचे किंवा सर्वोच्च न्यायालयाचे जे सरन्यायाधीश असतात त्यांच्याकडून राष्ट्रपतींना शपथ घ्यावी लागते. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे. पुढे, महात्मा फुले यांनी कोणत्या आयोगासमोर शिक्षणाच्या संदर्भात साक्ष दिली, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. तर महात्मा फुले यांनी हंटर आयोग जो आहे या हंटर आयोगासमोर 1882 साली साक्ष दिली होती. पुढे, प्रभाकर हे साप्ताहिक डायजेशन यांनी सुरू केले, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. तर भाऊ महाजन यांनी प्रभाकर हे जे साप्ताहिक आहे ते सुरू केलं होतं. पुढे, वाराणसी हे हिंदूचे तीर्थक्षेत्र कोणत्या राज्यात आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. तर वाराणसी हे जे हिंदूचं तीर्थक्षेत्र आहे ते उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, प्लासी. तर बघा 1757 जी प्लासीची लढाई झाली होती, या प्लासीच्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया जो आहे तो बंगालमध्ये घातला गेला होता किंवा रोवला गेला होता. आणि हा जो पाया आहे तो 1764च्या बक्सरच्या लढाईने मजबूत झाला होता. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न, भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर खालीलपैकी कोणते बंदर नाही म्हटलेले पश्चिम किनाऱ्यावर, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, हाल्दिया हे जे बंदर आहे ते भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर नाही तर पूर्व किनाऱ्यावर आहे. बाकीचे जे आहेत कोची, मंगळूर आणि मार्मागोवा हे तिन्ही बंदरे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरती आहेत. लक्षात ठेवायचे. पुढे, 1965 साली डायटाची फाळणी झाली, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. तर 1965 साली बंगालची फाळणी झाली होती आणि ही फाळणी कोणी केली होती, तर लॉर्ड कर्झन यांनी केली होती. लक्षात ठेवायचे. पुढचा प्रश्न, मुंबईतील सर्वात जुने वाचनालय खालीलपैकी कोणते आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. तर एशियाटिक सोसायटी हे मुंबईतील सर्वात जुने वाचनालय आहे. पुढचा प्रश्न, जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती कोणाच्या राजवटीत झाली, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. तर जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती जी आहे ते राष्ट्रकूटांच्या राजवटीमध्ये झाली होती. पुढे, सन 1930 मध्ये कोणत्या भारतीयास भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले, 1930 मध्ये म्हटले, आणि कशाचं, तर भौतिकशास्त्राचं नोबेल कोणाला मिळालं होतं, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, CV रमन. तर CV रमन यांना सन 1930 मध्ये भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले होते. अमर्त्य सेन यांना सुद्धा नोबेलचं पारितोषिक मिळालेलं आहे. कधी, तर 1998 साली. कशाचं मिळालेलं आहे, तर अर्थशास्त्राचं नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न, छत्रपती संभाजी महाराजांनी कोणता संस्कृत ग्रंथ लिहिला, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. तर बुधभूषण हा जो संस्कृत ग्रंथ आहे तो कोणी लिहिलेला आहे, तर छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेला आहे. पुढचा प्रश्न, वंश ओळखण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग होतो, वंश ओळखण्यासाठी म्हटलेले, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. तर DNA याचा जो उपयोग आहे तो वंश ओळखण्यासाठी केला जातो. DNA याचा फुल फॉर्म काय आहे, तर डिऑक्सी रायबो न्यूक्लिक ॲसिड, अशा प्रकारे DNAचा फुल फॉर्म आहे. लक्षात ठेवायचे. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमात भारताच्या प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य नमूद केले आहेत, म्हणजे मूलभूत कर्तव्ये कोणत्या कलमात आहेत असं इथे विचारलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, 51A किंवा 51A. हे जे कलम आहे भारतीय राज्यघटनेमधलं, तर या कलमामध्ये भारताच्या प्रत्येक नागरिकाची कर्तव्य किंवा मूलभूत कर्तव्ये नमूद केलेले आहेत. लक्षात ठेवायचे. मूलभूत कर्तव्याशी संबंधित असणारा भाग जर विचारला तर तो कोणता आहे, तर भाग 4A किंवा भाग 4A. लक्षात ठेवायचे. भाग 4A किंवा भाग 4A याच्यामध्ये मूलभूत कर्तव्य आहेत. आणि कलम जर म्हटलं तर कलम 51A किंवा 51A मध्ये मूलभूत कर्तव्ये नमूद केलेले आहेत. आणि ही मूलभूत कर्तव्ये कोणत्या देशाकडून घेतली असं जर विचारलं तर रशियाकडून घेतलेले आहेत. हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न, संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2.
तर यशवंतराव चव्हाण हे संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. पुढे केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते? केसरीचे म्हटलेले, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. तर गोपाळ गणेश आगरकर म्हणजेच गो आगरकर हे केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक होते. बाळ गंगाधर टिळक जे आहेत ते मराठा या वृत्तपत्राचे संपादक होते. हे सुद्धा लक्षात ठेवायचे. पुढचा प्रश्न पहा. 1853 मध्ये भारतातील पहिली रेल्वे कोणत्या मार्गावर धावली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. तर 1853 मध्ये भारतातील पहिली रेल्वे जी आहे ती मुंबई ठाणे या मार्गावरती धावली होती. पुढचा प्रश्न पहा. महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे म्हणजे CIDचे मुख्यालय कोठे आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 पुणे. तर पुणे या ठिकाणी महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण म्हणजे CID या विभागाचं मुख्यालय आहे. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील पोलीस खाते कोणत्या मंत्रालयाच्या अखत्यारीत येते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. तर महाराष्ट्रामधील पोलीस खाते जे आहे ते गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत येते, लक्षात ठेवायचे. आणि पोलीस खाते किंवा पोलीस तसेच पोलीस प्रशासन हा जो विषय आहे तो कोणत्या सूचीमध्ये येतो असं जर विचारलं तर तो राज्य सूचीमध्ये येतो, लक्षात ठेवायचे. हा सुद्धा प्रश्न बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये विचारलेला आहे. पुढचा प्रश्न. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 महू. तर मध्य प्रदेशमधील महू या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला होता. कधी? तर 14 एप्रिल 1891ला. 14 एप्रिल 1891ला मध्य प्रदेशमधील महू या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झालेला होता, लक्षात ठेवायचे. पुढचा प्रश्न. 1857चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 सावरकर VD. म्हणजेच विनायक दामोदर सावरकर यांनी 1857चे स्वातंत्र्य समर हा जो ग्रंथ आहे तो लिहिलेला आहे. पुढे सेन्सेक्स काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. तर सेन्सेक्स हे एक शेअर बाजार निर्देशांक आहे. पुढचा प्रश्न. सापेक्षता सिद्धांत कोणत्या संशोधकाशी संबंधित आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. तर सापेक्षता सिद्धांत हा जो आहे तो अल्बर्ट आइन्स्टाईन या संशोधकाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न. डॅश हा सातवाहन घराण्याचा संस्थापक होय. कोण होता सातवाहन घराण्याचा संस्थापक? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. तर सिमुक हा सातवाहन घराण्याचा संस्थापक होय. पुढचा प्रश्न. भारतातील बँकाची बँक म्हणून कोणती बँक ओळखली जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. तर भारतातील बँकाची बँक म्हणून RBIला ओळखलं जातं किंवा RBIला भारतातील बँकाची बँक असं म्हटलं जातं. तर RBI याचं फुल फॉर्म आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. RBIची स्थापना कधी झालेली तर 1 एप्रिल 1935 आणि याचं मुख्यालय कुठे आहे RBIचं? तर मुंबई या ठिकाणी आहे, लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोण घटक राज्याचा घटनात्मक प्रमुख म्हणून ओळखला जातो? घटक राज्याचा म्हटलेलं आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. तर राज्यपाल जो आहे तो घटक राज्याचा घटनात्मक प्रमुख म्हणून ओळखला जातो किंवा राज्यपाल हा घटक राज्याचा घटनात्मक प्रमुख असतो. देशाचा किंवा आपल्या भारताचा घटनात्मक प्रमुख कोण असतो असं जर म्हटलं तर राष्ट्रपती हा आपल्या देशाचा किंवा भारताचा घटनात्मक प्रमुख असतो, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न. कोटा हे शहर कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर आहे? कोटा म्हटलेले याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. तर कोटा हे जे शहर आहे ते चंबळ या नदीच्या किनाऱ्यावरती आहे, लक्षात ठेवायचे. मुसी नदीच्या किनाऱ्यावर असणारं शहर कोणतं आहे तर ते आहे हैदराबाद. तसेच सुवर्णरेखा नदीच्या किनाऱ्यावर असणारं शहर कोणतं आहे तर ते आहे जमशेदपूर. आणि झेलम नदीच्या किनाऱ्यावर असणारं शहर आहे श्रीनगर. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं. यावरचा सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणता कायदा काळा कायदा म्हणून ओळखला जातो? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 रौलेट कायदा. तर बघा 1919चा जो रौलेट कायदा आहे तो काळा कायदा म्हणून ओळखला जातो. पुढचा प्रश्न. राष्ट्रपती व उपराष्ट्रपती हजर नसल्यास राष्ट्रपती पदाचा कार्यभार कोण पाहतो? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 सरन्यायाधीश. तर बघा राष्ट्रपती व उपराष्ट्रपती हजर नसल्यास म्हणजे गैरहजर असल्यास राष्ट्रपती पदाचा कार्यभार जो आहे ते भारताचे जे आपले सरन्यायाधीश असतात ते पाहतात. पुढे पोलीस खात्यातील कोणते पद हे केवळ आणि केवळ फक्त पदोन्नतीनेच भरले जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. तर पोलीस निरीक्षक हे जे पद आहे पोलीस खात्यामधलं ते केवळ आणि केवळ फक्त पदोन्नतीनेच भरले जाते. पुढचा प्रश्न. पुढीलपैकी कोणते राष्ट्र संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सदस्य नाही म्हटलेले? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 जर्मनी. हे जे राष्ट्र आहे ते संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सदस्य नाही. बाकीचे जे आहेत अमेरिका, रशिया आणि चीन ही तिन्ही राष्ट्रे संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सदस्य आहेत, लक्षात ठेवायचे. तर बघा लक्षात ठेवायचे संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचे जे कायमस्वरूपी सदस्य आहेत त्याच्यामध्ये एकूण किती सदस्य राष्ट्रांचा समावेश आहे? तर एकूण 5 राष्ट्रांचा समावेश आहे किंवा 5 देशांचा जो समावेश आहे तो
संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या कायमस्वरूपी सदस्यामध्ये होतो. तर ही 5 राष्ट्रांची नावे जी आहेत किंवा 5 देशांची जी नावे ती आपल्याला माहिती असली पाहिजेत. तर ती कोणती आहेत 5 राष्ट्र? तर ते आहेत पहा, फ्रान्स, अमेरिका, चीन, इंग्लंड आणि रशिया. तर ही 5 राष्ट्रे किंवा 5 देशांची नावे आपण कशा प्रकारे लक्षात ठेवू शकतो? तर फेस आर या संक्षिप्त रूपामध्ये किंवा या शॉर्ट फॉर्ममध्ये लक्षात ठेवू शकतो. एफ म्हणजे फ्रान्स, ए म्हणजे अमेरिका, सी म्हणजे चीन, ई म्हणजे इंग्लंड आणि आर म्हणजे रशिया. अशा प्रकारे फेस आर या संक्षिप्त रूपामध्ये किंवा शॉर्ट फॉर्ममध्ये आपण या संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या 5 कायमस्वरूपी सदस्यांची नावे लक्षात ठेवू शकतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न, इसवी सन 1992 मध्ये डॅश या राज्यात मद्यपान विरोधी चळवळ सुरू करण्यात आली. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 आंध्र प्रदेश. तर बघा, याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये चुकून मी याचं उत्तर गुजरात दिलं होतं, परंतु लक्षात घ्यायचे याचं उत्तर गुजरात नसून आंध्र प्रदेश आहे. तर इसवी सन 1992 मध्ये आंध्र प्रदेश या राज्यात मद्यपान विरोधी चळवळ सुरू करण्यात आली होती. लक्षात ठेवायचे. पुढचा प्रश्न पहा, लास्ट. रातांधळेपणा हा आजार खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावाने होतो? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. तर रातांधळेपणा हा जो आजार आहे तो जीवनसत्व अ या जीवनसत्वाच्या अभावाने होतो. जीवनसत्व ब च्या अभावाने कोणता आजार होतो? तर बेरी हा जो आजार आहे तो जीवनसत्व ब च्या अभावाने होतो. जीवनसत्व क च्या अभावाने कोणता आजार होतो? तर स्कर्वी हा आजार जीवनसत्व क च्या अभावाने होतो. तर जीवनसत्व ई च्या अभावाने वांझपणा हा आजार होतो. ड जीवनसत्वाच्या अभावाने कोणता आजार होतो? तर मूळदूस हा ड जीवनसत्वाच्या अभावाने होतो. हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवायचे. ही सगळीच माहिती महत्त्वाची आहे, लक्षात ठेवायची. ठीक आहे. तर बघा, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2016 ते 2023च्या मुंबई शहर जिल्ह्याच्या प्रश्नपत्रिकेमधले सामान्य ज्ञान म्हणजे जीकेचे प्रश्न पाहिलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. तर आपण इथं थांबूया, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.